उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील गृहकलह चव्हाट्यावरती आलेला आहे। मुख्यमंत्री योगींविरोधात उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरींनी दंड थोपटलेले आहेत। मुख्यमंत्री योगींविरोधामध्ये केशव प्रसाद मौर्य, भूपेंद्र चौधरींची उघड नाराजी बघायला मिळते। केशव प्रसाद मौर्य आणि भूपेंद्र चौधरी हे राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये आहेत। उत्तर प्रदेश सरकारमधील गृहकलहावरती दिल्लीमध्ये अमित शहांसोबत बैठकांचं सत्र सुरू आहे। उत्तर प्रदेशमध्ये खांदेपालट होणार का? योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं जाणार का? राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेला हा गृहकलह चव्हाट्यावरती आलेला आहे आणि आता अमित शहा यांच्यासोबत बैठकांचं सत्र सुरू आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसलेला होता आणि त्यानंतर सुरू झालेल्या या सगळ्या घडामोडी। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। शिवाजी, एकतर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेशात बसलेला फटका, त्यानंतर योगींबद्दल निर्माण झालेले काही प्रश्न, त्यानंतर समोर आलेला हा सगळा गृहकलह आणि आता थेट अमित शहा यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकांचं सत्र, काय नेमक्या चर्चा आहेत? उत्तर प्रदेशमध्ये भाजपात अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे। मात्र उत्तर प्रदेशमधील 10 विधानसभांच्या जागांवरती जे पोटनिवडणूक होणार आहे त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मंत्रिमंडळामध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे। मात्र केशव प्रसाद मौर्य यांचं म्हणणं आहे की भाजपचं म्हणजे उत्तर प्रदेशमधील नेतृत्व म्हणजे योगी आदित्यनाथ यांनाच बदललं जावं यासाठी प्रयत्न केले जात आहे। आता या संदर्भात असं म्हटलं जातं की केंद्रातूनच ही स्क्रिप्ट दिली गेलेली आहे आणि यामध्ये केशव प्रसाद मौर्य हे बोलत आहेत। मात्र त्यानं योगी आदित्यनाथ यांना जर हटवलं तर त्यांच्या जागेवरती नक्की कोण हा प्रश्न निर्माण होतो। आणि दुसरा प्रश्न, योगी आदित्यनाथ यांना कोणतं पद दिलं जाणार? तर जी माहिती मिळत आहे त्यानुसार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडनं भाजपच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की योगी आदित्यनाथ यांना जर भाजपचं राष्ट्रीय अध्यक्ष केलं तर भाजपला मोठा फायदा होऊ शकतो आणि त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभांना देखील लोकांची मोठी गर्दी जमते, जी जे.पी. नड्डा यांच्या सभांना जमत नाही। ते स्वतःचं एक वलय असलेला राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला मिळू शकतो असं देखील या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोललं जात आहे। आता केशव प्रसाद मौर्य यांनी गेल्या मधल्या काळामध्ये असं म्हटलं होतं की संघटन मोठं की सरकार याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती योगी आदित्यनाथ यांच्या कामाची बुलडोजर स्टाईल, अधिकाऱ्यांना दिलेले अमर्याद अधिकार, या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा सुरू आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बरोबर, त्यामुळे आता उत्तर प्रदेश बाबत भाजप नेमका काय निर्णय घेते हे बघावं लागेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।